आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या मोठ्या 25 बातम्या। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मुंबईतील जागा वाटपावर अंतिम निर्णय नाही। 16 जागांवर काँग्रेस पवार गटांनी ठाकरे गटात चर्चा सुरू। काही जागांवर तिन्ही पक्ष तर काही जागांवर 2 पक्षांचा दावा। सूत्रांची माहिती। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार। महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। मुस्लिमांचे प्रश्न मांडण्यासाठी मुस्लिम आमदारांची आवश्यकता। विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला 24 जागा द्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांची मागणी। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर। विखे पाटील यांच्यामुळेच नगर जिल्ह्यामध्ये भाजपची अधोगती झाली। भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य। वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवर दावा आणखी प्रबळ। वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती। वांद्रे पूर्वच्या जागेवर झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत होण्याची शक्यता। प्रसाद लाड आणि मेघना बोर्डीकरांना 1 कोटीची अब्रू नुकसानीची नोटीस। मेहबूब शेख यांच्याकडून प्रसाद लाड, मेघना बोर्डीकर यांना नोटीस। बलात्कारी म्हटल्यानं शेख यांच्याकडून नोटीस। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये तणाव। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायला का, ट्विट करत जगदीश मुळूक यांचा सवाल। तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। तर शिंदेंच्या पाहणी दौऱ्यावेळी रवींद्र चव्हाण अनुपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। पेणमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुन्हा सुरू होणार। 28 तारखेला लातूरमधून यात्रेला सुरुवात, तर 29 तारखेला यात्रा बीड जिल्ह्यात दाखल होणार। 31 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार। शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य। कंगना रनौतनं केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही। भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर। शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनानं केला होता आरोप। कंगना रनौतच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचा किसान सभेकडून देखील तीव्र शब्दात निषेध। शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं सुनियोजित षडयंत्र। शेतकरी नेते अजित नवले यांची टीका। जय पवार यांच्या बारामतीमधील गावांना भेटी। श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवार यांच्याकडून विकास कामांचा आढावा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्या। परभणीमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेतील गर्दी कायम। सलग 10व्या दिवशीही महिलांच्या बँकेबाहेर रांगाच रांगा। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष देखील फरार।